नमस्कार, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण आलूचे चिप्स बनवणार आहोत. पांढरे शुभ्र आणि अजिबात काळे न पडणारे असे चिप्स आपण बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. चला तर आज मस्त छान बटाट्याचे चिप्स बनवूया. बघा मी तुम्हाला तळून दाखवते. बघा किती छान तेलामध्ये टाकले की लगेच छान मस्त फुलून वरती येतात. बघा मस्त आपले असे बटाट्याचे चिप्स तयार होतात. अशाच पद्धतीने दुसरी बॅच सुद्धा तुम्हाला तळून दाखवते. या उन्हाळ्यामध्ये तुम्ही उपवासासाठी किंवा मुलांना खाण्यासाठी असे वाढवण्याचे पदार्थामध्ये बटाटा चिप्स तुम्ही नक्की करू शकता. बघा किती छान साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे. बघा सुरुवातीला बघा मी आलू घेतल्या मोठ्या आकाराचे आणि लांब असे आलू घेतलेले आहे. बघा सोलायला सुद्धा सोपे जातात आणि चिप्स करायला सुद्धा आपल्याला सोपं पडतं. बघा आता संपूर्ण असा आलू सोलून घ्यायचा आणि हा आलू उघड्यावरती न ठेवता हा पाण्यामध्ये घालून ठेवायचा. त्यामुळे जो आपला आलू आहे तो लाल पडत नाही आणि आपले चिप्स सुद्धा त्यामुळे काळे पडत नाहीत. बघा आता संपूर्ण आलू मी आता हे पाण्यामध्ये घालून घेत आहे. त्यानंतर बघा मी एक चिपची किसणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण आता किसणीमध्ये आपण पूर्णपणे आलूचे चिप्स तयार करून घेऊया. बघा तुम्ही जर जाड चिप्स तुम्हाला हवे असेल तर थोडेसे दाबून जर चिप्स पाडले तर तुम्हाला जाडसर असे चिप्स बनवताना आपल्याला अगदी जाड सुद्धा नाही आणि अगदी पातळ सुद्धा चिप्स आपल्याला बनवायचे नाही. मध्यम आकाराचे आपल्याला चिप्स तयार करायचे आहेत. बघा आता संपूर्ण चिप्स मी तयार करून घेतलेले आहे. आता हे मोठं भांडं असल्याचं बघा मला आता धुण्यासाठी अगदी सोयीस्कर होतं. बघा आता हाताने बघा एक आलू मी पूर्णपणे जो चिप्स आहे पूर्णपणे असा मोकळा करून घेते आणि हाताने व्यवस्थित एक आणि एक चिप्स मी व्यवस्थित धुवून घेत आहे. त्यामुळे जो आलूचा जो स्टार्च आहे पूर्णपणे निघून जातो. अशा अशा पद्धतीने मी 3 वेळा हे आलूचे चिप्स धुवून घेतलेले आहेत. बघा आता हे आलूचे पूर्णपणे मी चाळणीवरती काढून घेत आहे आणि परत सुद्धा हे आलूचे चिप्स एका पाण्यामध्ये घालून स्वच्छ हाताने धुवून घेत आहे. बघा परत मी हाताने चोडून चोडून हे चिप्स व्यवस्थित मी धुवून घेत आहे. बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित हे आलूचे चिप्स मी धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर मी बघा हे चिप्स धुतल्यानंतर बघा याच्यामधला जो स्टार्च आहे पहिल्यापेक्षा खूप कमी झालेला आहे. आता हे परत हे आलूचे चिप्स आपण एका मोठ्या भांड्यामध्ये धुवून घेणार आहोत. बघा परत मी एका मोठ्या त्या टपमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि व्यवस्थित हे आलूचे चिप्स मी धुवून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने धुवून घेतल्यानंतर आलूचा स्टार्च पूर्णपणे निघून जातो आणि आपले आलूचे चिप्स पांढरे शुभ्र तयार होतात. बघा अशा पद्धतीने मी चिप्स पूर्णपणे धुवून घेतलेले आहेत. बघा पाणी पण पूर्णपणे मस्त आपलं पाणी पूर्णपणे चांगलं पाणी आहे याच्यामध्ये बघा. अजिबात हे असं पांढरं पाणी नाहीये. याच्यामधला स्टार्च तो पूर्णपणे निघून गेलेला आहे चिप्स मधला. बघा पूर्णपणे पाणी सुद्धा चांगलं आहे. त्यानंतर बघा मी गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे उकडायला. त्यामध्ये मी 3 ते 4 चम्मच मीठ घातलेलं आहे. 3 ते 4 चम्मच मीठ हे व्यवस्थित होतं. त्यानंतर बघा एक माझ्याकडे तुरटीचा मोठा खडा आहे. तुमच्याकडे जर पावडर असेल तर अर्धा चम्मच तुरटीची पावडर तुम्ही यामध्ये घालू शकता. तुरटीची पावडर घातल्याने आपले आलू चिप्स सुद्धा पांढरे शुभ्र होतात. त्यानंतर जे आपण आलू घेतले ते चिप्स तयार करून घेतले आलूचे ते घालून घेऊया आणि 8 ते 9 मिनिटं छान मस्त उकडून घेऊया. बघा आता आलूचे चिप्स मी हे 2-2.5 किलोचे बनवलेले आहेत. त्यामधले मी अर्धेच आलूचे चिप्स यामध्ये घालून घेतलेले आहे. बघा आलूचे चिप्स पूर्णपणे मस्त असे मोकळे आहेत. आपण बघा आता चम्मचच्या सहाय्याने आपण फिरवले सुद्धा तर आलूचे चिप्स आपले तुटणार नाहीत. तुम्ही जर भरपूर प्रमाणामध्ये आलूचे चिप्स यामध्ये घातले तर आलूचे चिप्स सुद्धा तुटतील आणि वेळ सुद्धा जास्त प्रमाणात आपल्याला लागेल शिजायला. बघा आता व्यवस्थित आपले आलूचे चिप्स झालेले आहेत. आलूचे चिप्स तुम्ही बघितले तर पूर्णपणे असे ट्रान्सपरंट तुम्हाला दिसत आहेत. आता आपले आलूचे चिप्स हे शिजत आलेले आहेत. बघा अशा पद्धतीने शिजून घेतले की खालचे आणि वरचे चिप्स जे आहेत सर्व काही एकसारखे असे शिजल्या जातात. बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटलेली आहे. बघा आता हे आलूचे चिप्स आपण शिजले की नाही हे पाहणार आहोत. बघा आलूचे चिप्स पूर्णपणे ट्रान्सपरंट दिसतात आणि आपल्याला 70 ते 80% हा आलू आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. लगेच असा दाबला जातो आपला आलूचा चिप्स की समजून घ्यायचं की आपला आलूचा चिप्स शिजलेले आहेत. बघा अशा पद्धतीने दाबून बघायचं. बघा आपला आलूचा चिप्स व्यवस्थित शिजल्या गेलेले आहेत. त्यानंतर आता हे संपूर्ण आलू जे चिप्स आहेत हे चिप्स आपण आता एका चाळणीवर काढून घेऊया आणि पूर्णपणे निथळून घेऊया. आता हे संपूर्ण चिप्स आपण एका चाळणीवर काढून घ्या आणि यामधलं पूर्ण जे पाणी आहे ते पूर्णपणे आपण काढून घेऊया.
बघा आता संपूर्ण चिप्स आहे व्यवस्थित आपण काढून घेऊया एका चाळणीवरती आणि याच्यामधलं पूर्णपणे हे पाणी आपण काढून घेऊया. त्यानंतर बघा जे राहिलेले चिप्स आहेत ते सुद्धा मी व्यवस्थित पाण्यामध्ये उकळी आल्यानंतर घातले आणि व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत. दोन्ही बॅचमध्ये व्यवस्थित हे चिप्स हे शिजवून घेतलेले आहे व्यवस्थित. बघा हे सुद्धा आपण आता एका चाळणीवरती काढून घेऊया. अशाच पद्धतीने संपूर्ण जे चिप्स आहे मी अशा पद्धतीने शिजवून घेतलेले आहेत. बघा आता ते सुद्धा एका चाळणीवर काढून मी निथळायला ठेवलेले आहेत. त्यानंतर बघा मी एक गव्हाचं जे पोतं असते ते व्यवस्थित एका ओल्या कपड्याने छान पुसून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे आणि याच्यावरती संपूर्ण जे चिप्स आहेत ते आपण वडाला घालणार आहोत. तर तुम्ही एखाद्या साडीवर सुद्धा चिप्स वाढायला घालू शकता, स्वच्छ साडीवरती. अशा पद्धतीने बघा संपूर्ण जे चिप्स आहे, एक-एक चिप्स असा वेगवेगळा करून आपल्याला वाढायला घालायचे आहेत. बघा संपूर्ण चिप्स मी असे व्यवस्थित पद्धतीने वाढू घातले. त्यानंतर हे चिप्स मी घरामध्येच वाळू घातलेले आहेत. पण नंतर चिप्स थोडे सुकल्यानंतर 1 ते 2 दिवसाचं मस्त कडकडीत छान ऊन दिल्यानंतर मस्त हे चिप्स आपले तयार होतात. पूर्ण चिप्स माझे वाळून झालेले आहेत. संपूर्ण चिप्स बघा असे. त्यानंतर बघा आपले चिप्स बघा छान मस्त पांढरे शुभ्र असे आपले चिप्स तयार झालेले आहेत. त्यानंतर बघा आपण चिप्स तुम्हाला तळून दाखवते. बघा चिप्स लगेच तेलामध्ये घातले की लगेच मस्त छान मस्त फुलून वरती येतात. अशा पद्धतीचे चिप्स या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा तुम्ही. बघा. लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.